नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षेचा दिनांक 13 मे 2018 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचे या अगोदर आपण 2 भाग पाहिलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहून घ्या। तर त्याच पेपरचा आज आपण ते पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे भाग 3 पाहणार आहोत। तर या 3 मध्ये देखील आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न येणाऱ्या तुमच्या कंबाईनसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आपल्या भाग 3 मधील आपला हा प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात। महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी टिंबटिंब या नावाने ओळखली जाते। तर वन लाइनर हा प्रश्न आहे। तर पहिली जी अणुभट्टी होती 1956 साली जी झाली तर ती होती अप्सरा। तर ते अप्सरा या नावाने आपण पहिली न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणून ओळखतो, ज्याला आपण पहिली अणुभट्टी म्हणतो, जी की अप्सरा ही होती। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 52। तर आता इथे तुम्हाला आता या प्रकारचा टाईपचा प्रश्न येत आहे, म्हणजे जिल्हा आणि त्यातले महत्त्वाचे असे तालुके। तर लक्षात घ्या, ह्या ठिकाणी आता तुम्हाला जास्त करून जे आहे तर ते विदर्भ आणि मराठवाड्याशी संबंधित जे आहे तर तुम्हाला तालुके विचारले जातात, म्हणजे त्या भागातील विद्यार्थ्यांना जास्त माहिती नसते। तर लक्षात घ्या, जिल्हा आणि तालुके हे तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे किती तालुके आहेत व कोणते आहेत, काही जिल्ह्यात तर एका नावाची म्हणजे असे 3-4 जिल्ह्यामध्ये आहेत की एकच नावाची तालुके, असे देखील तुम्ही लक्षात ठेवा। तर लक्षात घ्या नांदेड, तर नांदेड जिल्ह्यात कोणता तालुका आहे तर इथे 1 नंबरमध्येच दिलेला आहे तो भोकर। भोकर हा तालुका नांदेड या जिल्ह्यात येतो। जालना, जालनामध्ये कोणता आहे भोकरदन आहे, म्हणजे दुसऱ्याला 2च येणार आहे। त्याप्रमाणे बुलढाणामध्ये संग्रामपूर हा तालुका येतो, कोणता संग्रामपूर। आणि यवतमाळ जिल्ह्यात हा उमरखेड आहे। तर उमरखेडवरून काय काय मुलांना माहीत असेल उमरखेड, तर यवतमाळ जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा तालुका आहे उमरखेड। म्हणजे यावरून देखील तुम्ही आन्सर काढू शकता। म्हणजे चौथ्याचं 3 म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे 1 2 4 3 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 53। महाराष्ट्रात डोलामाइटचे साठे टिंबटिंब या जिल्ह्यात आहेत। तर लक्षात घ्या, हे डोलामाइटचे साठे जे आहेत तर ते यवतमाळ म्हणजे पूर्व विदर्भ, तसेच रत्नागिरी, तसेच म्हणजे कोकण, म्हणजे विदर्भ आणि कोकण दोन्ही ठिकाणच्या जिल्ह्यामध्ये, म्हणजेच यवतमाळ आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते डोलामाइटचे साठे आढळतात महाराष्ट्रातील। म्हणून ऑप्शन 4 आपलं योग्य आन्सर असणार आहे। डोलामाइटचे साठे जे आहेत तर ते यवतमाळ आणि रत्नागिरी, तसेच बॉक्साईटचे साठे सुद्धा कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी म्हणजे कोकणामध्ये आढळतात बॉक्साईटचे साठे, हे देखील लक्षात ठेवा। आणि मॅंगनीज जर म्हणलं तर भंडारा, गोंदिया, नागपूर तसेच कोल्हापूरच्या काही पट्ट्यात देखील मॅंगनीज आढळतं। तसेच लोह खनिज जर म्हणलं तर चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त लोह खनिजाचे साठे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, तर हे देखील लक्षात ठेवा। आणि चुनखडक जे आहे तर ते देखील यवतमाळ जिल्ह्यातच आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 54। टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे। तर लक्षात घ्या, पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग हा जिल्हा जो आहे तर तो घोषित करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग। तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 55। तसेच सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तर तो कशासाठी प्रसिद्ध आहे तर तुम्हाला माहितीच आहे, तर काजू, नारळ यासाठी जे आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे। नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध आहेत। कोल्हापूरचं काय प्रसिद्ध आहे तर कोल्हापुरी चप्पलसाठी, म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे ते। त्याप्रमाणे रत्नागिरी हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे। तर प्रश्न क्रमांक 55 आपण इथे पाहूयात, जालना जिल्ह्याच्या सीमा खालीपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडलेल्या आहेत। तर लक्षात घ्या, हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचा जो मॅप आहे तर ते मॅप रिडिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे कोणता जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रात कोणते जिल्हे आहेत व ते कोणत्या दिशेला हे जिल्ह्यात हे पण तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, जालना जिल्ह्याला जे आहेत तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे ऑप्शन इलिमिनेशन तुम्ही काढू शकता। तर नांदेड जिल्ह्याचा आणि जालना जिल्ह्याचा काही संबंध नाही। आणि त्याप्रमाणे अजून जर तुम्ही जर हिंगोली जिल्हा घेतला, हिंगोली, त्याप्रमाणे अजून जर घेतले तर हिंगोली जिल्हा देखील जो आहे, म्हणजे इथे नांदेड आणि हिंगोली हे 2 ऑप्शनमध्ये आहेत, म्हणजे हे 2 पर्याय तुमचे कट झाले। तर राहिला काय, बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर। मी लक्षात घ्या, बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत तर त्या जालना जिल्ह्याशी संलग्न आहेत। तर ते फक्त आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे, बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर। म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात,
प्रश्न क्रमांक 56. 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा टिंबटिंब प्रवृत्ती दर्शवतो. तर लक्षात घ्या, शेती क्षेत्राचा जे आपलं जे वाटा होता उत्पन्नामध्ये, तो आपण भारत स्वतंत्र झाल्यावेळेस तो जवळपास 55% होता. तर तो आता घटत आता सध्याला तो जो आहे तर तो 17%च्या आसपास आलेला आहे. म्हणजे कमी होत गेलेला आहे शेती क्षेत्राचा वाटा. म्हणजे तो जो आहे तो घटती प्रवृत्ती दाखवतो शेती क्षेत्राचा वाटा. आणि वाढत कशाचा गेला आहे तर सेवा क्षेत्राचा वाटा जो आहे तर तो वाढती प्रवृत्ती दाखवतो. म्हणजे सेवा क्षेत्राचा आपल्या म्हणजे GDP मध्ये जो म्हणजे कसा आहे तर वाढता वाटा आहे आपल्या GDP मध्ये. कशाचा तर सेवा क्षेत्राचा. आणि शेती क्षेत्र जे प्राथमिक क्षेत्र म्हणतो त्याला आपण, त्याचा जो आहे तर आता वाटा घटत आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपले योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये कोकण विभागाला लाभ आहे तर शेती व कृषी प्रक्रिया उद्योग तर हे नाही, वन आणि खनिज संपत्ती देखील नाही, कापड उद्योग देखील नाही. तर इथे सरळ तुम्हाला माहिती आहे कोकणात जास्त मासेमारी आहे आणि वेगवेगळे फळं जसे की हापूस आंबा आता आपण सांगितलं, त्याप्रमाणे काजू, नारळ, फणस आणि पर्यटनासाठी देखील आता तुम्ही पाहिलं सिंधुदुर्ग जिल्हा आहे. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की कोकण विभाग जो आहे तर त्यामध्ये शाश्वत तुलनात्मक लाभ काय आहे तर मत्स्यपालन जास्त आहे तिथे, फलोत्पादन आहे आणि पर्यटन आहे. म्हणजे ऑप्शन डी जो आहे तर तो तर्कसंगत आहे कोकण विभागासाठी. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्र शासन 2013ला केळकर समितीचे अहवाल प्रकाशित माहितीनुसार, म्हणजे विजय केळकर समिती होती 2013ला, त्यांचा जो समितीचा अहवाल होता त्या प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे. तर 2013च्या अहवालामध्ये असे कोणते आदिवासी गट आहेत तर त्यांची म्हणजे खालील समाज कोणती जे गट आहेत तर त्यांची प्राचीन आदिवासी गट म्हणून त्यांची गणना केली आहे. तर ऑप्शन आहेत कातकरी, माडिया, गोंड, कोलाम आणि भिल्ल. तर लक्षात घ्या ते कोणते गट आहेत तर कातकरी त्यामध्ये येतात, त्याप्रमाणे माडिया, गोंड देखील आणि त्याप्रमाणे कोलाम देखील जे आहे तर ते 3 जे गट आहेत तर ते प्राचीन आदिवासी गट म्हणून त्याची गणना केली जाते. पण भिल्ल जो आहे तर तो प्राचीनमध्ये येत नाही. म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते फक्त असणार आहे फक्त ABC हे पर्याय जे आहे तर ते आपले योग्य असणार आहेत. कारण ते प्राचीन आदिवासी जमात किंवा गटामध्ये कातकरी येते, माडिया, गोंड येते व कोलाम येते. म्हणून ऑप्शन 1 आपलं योग्य आन्सर असेल ABC. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. तर इथे आपल्याला जोड्या लावावरती आधारित हा प्रश्न आहे. तर जोड्या कशाच्या लावायची, यादी 1 आणि यादी 2 मध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे. तर राजकोषीय निर्देशक आणि यादी 2 मध्ये काय दिले, अंदाजपत्रकीय अनुमान म्हणजे 2018-19 सकल उत्पन्नाचा टक्केवारीनुसार. तर त्यावेळेचा हा एक करंट अफेअरची प्रश्न आहे, म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित तुमच्या. तर त्यावेळेचा आता तुम्हाला इथे विचारलेला आहे राजकोषीय तूट किती होती, महसुली तूट किती होती, त्याप्रमाणे वर्षाअखेरची एकूण थकबाकी देयता किती होती आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा स्थूल कर महसूल प्रमाण किती होतं. तर इथे आपल्याला ऑप्शन दिलेत यादी 1 आणि यादी 1-2 मध्ये. आता त्यावेळेस जे आहे तर ती राजकीय तूट जी आहे तर ती किती होती 2.2% होती. किती होती 2.2%. त्याप्रमाणे महसुली तूट जर तुम्ही पाहिली तर ती किती होती तर थोडं करेक्शन करा. त्यावेळी जे आहे तर ती राजकीय तूट जी होती तर ती राजकोषीय तूट 3.3% होती. हे थोडं करेक्शन करा. तर महसुली तूट जी होती तर ती किती होती 2.2% होती. थोडं करेक्शन करा. महसुली तूट 2.2% होती आणि राजकोषीय तूट जी आहे तर ती 3.3% होती. त्याप्रमाणे वर्षाअखेरची एकूण थकबाकी देयता जी होती तर ती 48.8 होती आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण जे होतं तर ते 12.1% इतकं होतं. म्हणजे 4, 3, 2, 1 याप्रमाणे जोड्या असतील. राजकोषीय तूट 3.3%, महसुली तूट जी आहे तर ती 2.2%, एकूण थकबाकी देयता 48.8% आणि स्थूल राष्ट्रीय म्हणजे GDPच्या स्थूल कर महसूल प्रमाण जे होतं तर ते 12.1% होतं. तर 4, 3, 2, 1 हे आपल्याला कशामध्ये दिलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 60. तर काय दिलं आहे आपल्याला इथे, महाराष्ट्र सरकारचा 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार. तर 2016-17चं विचारले तर त्या अंदाजानुसार
राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्त्रोतांच्या आधारानुसार विविध महसूल स्त्रोतांचा सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे? म्हणजे विविध स्त्रोत जे होते महसुलाचे त्यांचा सापेक्ष वाट्यांचा क्रम किती आहे तर तो आपल्याला योग्य प्रमाणात दाखवायचा आहे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला काय होता तर तो विक्री कर होता. त्यानंतर कोणता होता? शिक्के आणि नोंदणी शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी म्हणतो त्याला आपण. आणि शेवटी जो होता तर तो राज्य उत्पादन शुल्क असा त्यांचा क्रम होता. विक्री कर म्हणजे राज्याचे सर्वात जास्त कर तुम्ही जर पाहिला तर विक्री कर होत होता त्यावेळेस. त्यानंतर शिक्का म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नंतर राज्य उत्पादन शुल्क येतो. म्हणजे सी मध्ये तुम्हाला योग्य जो आहे तर तो वाट्यांचा क्रम दिलेला आहे. सापेक्ष वाट्यांचा क्रम महसुलाच्या स्त्रोतांचा म्हणजे विक्री कर, स्टॅम्प ड्युटी कर आणि राज्य उत्पादन शुल्क असा हा क्रम योग्य बरोबर आहे. म्हणून ऑप्शन 2 मध्ये दिले. फक्त सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर तोच क्रम जो आहे तर तो आपल्याला ओळखायचा होता, तो जो की आपल्याला सी मध्ये दिला आहे. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. तर लोकसंख्येवरती आधारित हा प्रश्न आहे. काय दिलेला आहे? लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे? लोकसंख्या संक्रमणानुसार. तर लक्षात घ्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या जी आहे तर ती आपली काय झालेली आहे? वेगाने वाढलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे, भारत स्वतंत्र झाल्यापासून आता लोकसंख्येमध्ये जवळपास वेगाने वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे. तर लोकसंख्या संक्रमण आता जर सिद्धांत जर तुम्ही पाहिला तर पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे तर ती लोकसंख्या जी आहे तर ती आपली वेगाने वाढत आहे. तुम्ही पाहिला असेल जवळपास 145 करोडच्या आसपास आपली आता लोकसंख्या झाली आहे. लोकसंख्येचा दर जो आहे तर तो वाढता आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तर हा संक्रमण सिद्धांतानुसार जे विचारले म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वेगाने वाढते आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च रुपयात आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवतो. म्हणजे एका दिवसाचा रोजगार निर्मितीचा खर्च रुपयामध्ये दिला आहे आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवला आहे. तर कोणते विधान बरोबर आहे? तर मनरेगाचा 2015-16 सालचा आपल्याला विचारलेला आहे. तर त्यावेळेस समीकरणानुसार त्याचं जे आन्सर आहे तर ते काय होतं? तर 242 रुपये जो आहे तर तो एका दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च होता मनरेगा अंतर्गत. आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार जो आहे तर तो 60 दिवस पुरवला जात होता 2015-16 मध्ये. 242 रुपये प्रतिदिन असं 60 दिवस. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर आता तुम्हाला जे आहे तर ते 18, 19, 20, 22ची कधीची आकडेवारी विचारू शकतात, ते तुम्ही करून ठेवा. तर त्यावेळेचं 242 रुपये रोजगार आणि 60 दिवस दिला जात होता मनरेगाचा. पुढे तर प्रश्न क्रमांक 63 तुम्ही इथे पाहू शकतात. केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजेच FRL कायदा अंमलात आणला होता? म्हणजे केंद्रामध्ये यायच्या आधी अशी कोणकोणती राज्ये होती ज्यामध्ये FRL जो आहे तर तो अंमलात आणण्यात आला होता? तर कोणकोणती राज्ये होती? तर उत्तर प्रदेश होतं, पंजाब होतं, त्याप्रमाणे कर्नाटक होतं, ते केरळ होतं आणि तमिळनाडू होतं. पण पश्चिम बंगालमध्ये जो आहे तर तो FRL जो आहे तर तो केंद्र सरकारच्या अगोदर अंमलात आणला गेला नव्हता. म्हणजे डी सोडून जे आहे तर ते ABC मध्ये दिलेली जी आहे ते राज्य UP, त्यानंतर पंजाब, त्यानंतर कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या 5 राज्यांमध्ये जो आहे तर तो अंमलात आणला गेला होता FRL. म्हणजे ABC जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. 3 विधान जे आहे तर ती ABC योग्य आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजेच 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर टिंब टक्के होता. म्हणजे 1981 ते 2012 पर्यंत सरासरी आपल्याला GDPचा दर आपल्याला इथे विचारला. म्हणजे किती होता असं विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या 5.9% इतका होता. म्हणजे आकडेवारी तुम्हाला विचारली जाऊ शकते डायरेक्ट. तर हे तुम्हाला पाठच करावं लागेल, ह्यावर दुसरा काही ऑप्शन नाही. तर ही आकडेवारी झालेली तुम्हाला पाठ करावं लागेल. कोणत्या समितीचे अहवाल त्यांची आकडेवारी हे देखील पाठ करा. दारिद्र्यासंबंधित देखील महत्त्वाची अशी आकडेवारी आहे, ते देखील पाठ करा. म्हणजे तेंडुलकर समिती आहे, रंगराजन समिती आहे, तर ते डायरेक्ट तुम्हाला पाठच करावं लागेल, त्यावर ऑप्शन नाही. तर लक्षात घ्या 81 ते 12 मध्ये जे आहे तर GDPचा उत्पन्नाचा दर सरासरी जो आहे तर तो 5.9% इतका होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत.
सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये सार्वत्रिकता येत असते, त्याप्रमाणे कोणतीही शर्त नसते म्हणजे बिनशर्तता असते, आणि प्रतिनिधित्व म्हणजे लाभार्थ्याच्या निवडीचा जो आहे तर तो देखील हवा असतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं लाभार्थ्या निवडीचा आदर जो आहे तर तो देखील असतो यामध्ये. म्हणजे सार्वत्रिकता, बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व हे तिन्ही जे आहे तर ते सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये जे आहे तर ते या तिन्ही घटकांचा समावेश होतो. सार्वत्रिकता असते, कोणतीही शर्त नसते, बिनशर्तता असते आणि प्रतिनिधित्व असते. म्हणून वरीलपैकी सर्व जे आहे तर ती याचे घटक आहेत असे म्हणता येईल आपल्याला. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 66. 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांचा कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतो. म्हणजे सार्वजनिक उपक्रम केव्हा चांगली कामगिरी करू शकतात असं आपल्याला विचारलं आहे. तर जेव्हा काय म्हणतो आपण, पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर, त्याप्रमाणे नोकरशाही व राजकीय नियंत्रणातील घट, त्याप्रमाणे सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे. हे जेव्हा आपण करू तर तेव्हाच आपल्याला काय करता येईल, सार्वजनिक उपक्रमात आपल्याला जो आहे तर तो चांगली कामगिरी करता येईल. म्हणजे पुरेशी स्वायत्तता द्यायला पाहिजे सर्वांना, त्याप्रमाणे नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट केली पाहिजे, आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती आपल्याला सुरू करावं लागेल, खाजगीकरण करावं लागेल. म्हणजे वरीलपैकी सर्व उपाययोजना केल्या तरच काय होणार आहे, तर आपल्या सार्वजनिक उपक्रमांच्या आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच जे आहे तर ते चांगली कामगिरी करू शकतील जेव्हा हे तिन्ही अटी पूर्ण होतील. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं वरील सर्व उपाययोजना केलं तर ते आपण पूर्ण करू शकू. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67. शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत. तर शेती क्षेत्र जे आहे तर त्यासाठी आर्थिक नियोजन करायचं असेल तर कोणती उद्दिष्टे आपल्याला साध्य करायची आहेत. तर शेती उत्पादनात आपल्याला जे आहे तर आपल्याला आर्थिक नियोजन करायचं असेल तर शेतीच्या उत्पादनात वाढ करावं लागेल, त्यानुसार अनेक रोजगाराच्या संधीमध्ये देखील आपल्याला वाढ करावं लागेल, आणि ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता आपल्याला कमी करावं लागेल. म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेत आणि गरीब अधिक गरीब, तर ही विषमता आपल्याला सर्वांना समान लेवलवर आणावं लागेल. म्हणजे ही विषमता जी आहे तर ती आपल्याला कमी करावं लागेल. हे केलं तर आपल्याला काय करता येईल, तर शेती क्षेत्रासाठीचा आर्थिक नियोजन म्हणजे ही उद्दिष्ट आहेत आपली. हे केलं तर आपली प्रगती होईल. म्हणजे शेती उत्पादनात वाढ करावी लागेल, रोजगार संधीमध्ये वाढ, आणि ग्रामीण भागातील उत्पादनातील विषमता कमी करावं लागेल. म्हणजे वरीलपैकी सर्व जे आहे तर ते आपल्याला जे आहे तर ते उद्दिष्टे आहेत शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. म्हणजे आपल्याला उद्दिष्टे विचारलेली ही तिन्ही जी आहे तर ती त्याची उद्दिष्टे आहेत शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनाची. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68. तर हा जोड्या लावावरती आधारित प्रश्न आहे. तर इथे देखील यादी 1 आणि यादी 2 दिलेली आहे. तर इथे यादी 1 मध्ये सरकारी योजना आहेत, यादी 2 मध्ये उद्दिष्ट आहेत. तर आता सरकारी योजना आणि त्यांची योग्य उद्दिष्टे याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर पहिल्यांदा काय दिले आपल्याला, प्रधानमंत्री मुद्रा योजना. तर लक्षात घ्या, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचं उद्दिष्ट काय आहे, सूक्ष्म उद्योगांना जे आहे तर पुनर्वित्त आणि विकासासाठी कर्ज देणे. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे जे उद्योग आहेत तर त्यांना उभारणीसाठी कर्ज पुरवठा करणे, म्हणजे मुद्रा योजनेअंतर्गत सूक्ष्म लघु उद्योगांना जे आहे तर ते पुनर्वित्त आणि विकास करणे. म्हणजे 1 नंबरला तुम्ही जर पाहिलं तर 4 हे येणार आहे. म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना कशासाठी उद्दिष्ट काय त्याचं, सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास करणे. त्याप्रमाणे सौभाग्य योजना जी आहे तर ती सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण. सौभाग्य म्हणजे लक्षात ठेवा विजेची संबंधी म्हणजे घरगुती जोडणी विजेची, म्हणजे सार्वत्रिक जी आहे तर ते घरगुती विद्युतीकरण झालं पाहिजे याच्याशी संबंधित म्हणजे ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे सौभाग्य योजनेचं. त्याप्रमाणे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे तर तुम्हाला माहितीच आहे तर LPG जोडणी दिली जाते उज्ज्वला योजना अंतर्गत. तर दारिद्र्य रेषेखालील जी बिलो पॉवर्टी लाईन जी लोक किंवा कुटुंब आहेत तर त्यांना जे आहे तर ते LPG जोडणी मोफत देणे. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये याचं उद्दिष्ट असेल उज्ज्वला योजनेचं. आणि उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना जी आहे तर ती वीज वितरण कंपन्याचे आर्थिक आरोग्य सुधारणे. ज्या काही महावितरण वीज कंपन्या आहेत तर त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना आहे. म्हणजे 4, 3, 1, 2 याप्रमाणे याचं योग्य आन्सर असणार आहे. तर इथे कशामध्ये दिले, तर इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता 4, 3, 1, 2 याप्रमाणे ह्या जोड्या योग्य असतील तर तुम्ही इथे पाहू शकता.
तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. तर काय दिले आपल्याला इथे, ज्यांचा नागवणूक दर टिंब टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असते. तर लक्षात घ्या, तर हा जो दर आहे, तर नागवणूक दर किती पाहिजे, 33.33% किंवा त्यापेक्षा जर जास्त असेल, म्हणजे 33.33 ते 50% जर मध्ये असेल तर असे कुटुंब अनेक अंगाने बहुआयामी जे आहे तर ते दारिद्र्य म्हणतं. आणि 50%च्या जर वर असेल, 50.33च्या जर वर असेल त्याच्या वर, तर ते तीव्र दारिद्र्य आपण म्हणतो. आणि 20.33 ते 33.33च्या यामध्ये असेल तर ते अनेक अंगाने दारिद्र्य होण्याच्या मार्गावर आहे असं आपण म्हणतो. म्हणजे याचं जे आन्सर असेल, तर ज्यांचा नागवणूक दर जो आहे तर तो 33.33% किंवा त्यापेक्षा अधिक जो असेल तर ते कुटुंब बहुअंगाने दारिद्र्य आपण म्हणतो. अनेक अंगाने ते गरीब असते असं आपण म्हणतो. तर 33.33% आणि 50%च्या वर गेलं तर तीव्र दारिद्र्य म्हणतो त्याला आपण. हे देखील लक्षात घ्या. ऑप्शन 4 जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. तर प्रश्न क्रमांक 70 तुम्ही इथे पाहू शकता. तर मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक म्हणजे कुठली, RBI. तर लक्षात घ्या, दोन प्रकारची धोरणे असतात. तर धोरणे आधी समजून घ्या. तर एक असतं राजकोषीय धोरण, जे की आपलं सरकार, केंद्र सरकार राबवतं. आणि दुसरं असतं मौद्रिक धोरण, पैशासंबंधित, जे आहे ते RBI राबवतं. म्हणजे आता राजकोषीय धोरणामध्ये तुम्ही जर पाहिलं सरकारच्या, काय असतं, बजेट असतं, अर्थसंकल्प तुम्ही पाहिला असेल. तर बजेट किंवा वेगवेगळ्या योजनांचा खर्च जो आहे तर तो अर्थसंकल्पामध्ये मांडतात. तर हे कशात येतं, राजकोषीय धोरणात येतं. आणि RBIचं जे धोरण असतं त्याला आपण मौद्रिक धोरण म्हणतो, जे की पैशाशी संबंधित असतं. म्हणजे हे जे धोरण आहे, ही ज्याद्वारे काय करतं RBI जे आहे तर ते कशावर आपलं नियंत्रण ठेवते, पैशाचा जो पुरवठा आहे तर त्यावर त्याचं नियंत्रण असतं. कुणाचं, RBIचं. तर लक्षात घ्या, सार्वजनिक खर्च, कर, महसूल हे जे याच्यावर जे आहे तर ते राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. ते सार्वजनिक खर्च किती झाला, उत्पन्न किती झालं किंवा कर महसूल किती गोळा झाला, हे आपण कशात मांडतो, तर तुम्ही पाहिलं असेल बजेट किंवा अर्थसंकल्पात. म्हणजे हे राजकोषीय धोरणाशी संबंधित आहेत, सार्वजनिक खर्च, कर, महसूल. पण पैशाचा पुरवठा जे आहे तर ते मौद्रिक धोरणाशी संबंधित आहे, जे की RBIद्वारे राबवले जाते. म्हणजे मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक काय करते, पैशाचा पुरवठावर आपले नियंत्रण ठेवते. म्हणजे पैशाचा पुरवठा जास्त करायचा की कमी करायचा यावर नियंत्रण कोणाचे असते, तर ते RBIचं असतं. आणि त्यालाच आपण मौद्रिक धोरण असे म्हणतो. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपला आन्सर असेल, पैशाचा पुरवठावर आपले नियंत्रण ठेवते RBI, जे की त्याचं मौद्रिक धोरण आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 71. तर आता विज्ञानाशी संबंधित हेतून पुढचे 15 प्रश्न आहेत. तर आर्थिक आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. म्हणजे अंतर्वक्र आरशाशी संबंधित हे आपल्याला 2 खाली विधाने दिलेली आहेत. तर आता काय काय विधाने दिली तुम्ही ते पाहू शकता. तर ए मध्ये काय दिले, जर अपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण देखील मुख्य नाभीतून जातात. तर हे विधान जे आहे तर ते योग्य आहे अंतर्वक्र आरशाशी संबंधित. म्हणजे काय, अपाती किरण जे आहे तर ते मुख्य अक्षाला समांतर जर असेल तर ते परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. हे विधान योग्य आहे. आणि बी मध्ये काय दिले, जर अपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिले हे विधान. दोन्ही जी विधाने जी आहेत तर ते आपण काय म्हणू शकतो, दोन्ही विधाने जी आहेत तर ती सत्य आहेत अंतर्वक्र आरशाशी संबंधात. म्हणून विधान ए आणि बी दोन्हीही सत्य आहेत. ऑप्शन 1 आपलं याचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. तर इथे काय दिलं आहे आपल्याला, जर 0.3 एम्पियर इतकी विद्युतधारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. म्हणजे उष्णता किती कॅलरी निर्माण होईल आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला इथे करंट दिलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला विद्युत रोध दिलेला आहे. तर ह्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, किती उष्णता प्रवाहित झाली. आणि वेळ देखील दिलेला आहे, 1 मिनिट दिला आहे. लक्षात घ्या, 1 मिनिटासाठी दिलेलं आहे. तर हे आपण कोणत्या सूत्रानुसार करतो, W बरोबर काय असतं, I² आणि RT हे सूत्र असतं, तुम्हाला माहिती आहे. I² RT हे, आणि भागिले काय करतो आपण 4.18. म्हणजे कॅलरीमध्ये जर काढायचं असेल तर भागिले 4.18 करतो. I² RT भागिले 4.18. तर इथे I दिले तुम्हाला, त्याप्रमाणे R दिला आहे 418 ओहम आणि
टी देखील दिलेला आहे आपल्याला 1 मिनिट, तर टी आपल्याला इथे सेकंदामध्ये घ्यावा लागतो. तर याप्रमाणे आपण लिहिलं तर मी W बरोबर काय आय स्क्वेअर RT, आय म्हणजे 0.3चा वर्ग 0.09 आला, 0.09 गुणुले आर किती दिला 418 ओहम आणि टी 60 सेकंद आहे म्हणजे 1 मिनिट दिला आहे. तर इथे पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत, इथे पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत. इथे जर आपण ही घरे घालली तर इथे 9 येणार आहे, इथे 418 येणार आहे आणि 418 आणि 418 हे कट होईल. इथं काय घरं काढल्यामुळे इथे 9 राहणार आहे आणि इकडे 60 राहणार आहे. राहिले काय 60 गुणिले 9, 6 9 54 आणि वरचा 1 0 म्हणजे 540. म्हणजे किती कॅलरी उष्मा निर्माण होणार आहे तर ती 540 कॅलरी इतकी उष्मा निर्माण होईल जेव्हा आपण काय करणार आहे 0.3 अँपिअर इतकी विद्युतधारा म्हणजे करंट 418 ओहम असलेल्या तारेच्या कुंडलातून जर 1 मिनिटासाठी प्रवाहित केला तर 540 कॅलरी इतकी उष्णता किंवा उष्मा निर्माण होईल. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर लक्षात घ्या उष्मा काढण्याचं सूत्र आय स्क्वेअर RT भागिले 4.18. 4.18 काय करतो आपण कारण 1 किलो म्हणजे 1 कॅलरीचं रूपांतर करायसाठी आपण त्याला 4.18 ने भागतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. योग्य जोड्या जुळवा. तर आपल्याला इथे 4 शास्त्रज्ञ दिलेत आणि त्यांनी लावलेले जे आहे तर ते शोध यांचा आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत किंवा ते कशाशी संबंधित आहेत याच्या आपल्याला इथे योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर लक्षात घ्या काय दिलं आपल्याला इथे तर CV रमन. आता CV रमनने रमन इफेक्ट म्हणजे काय प्रकाशाचे विकिरण तुम्हाला सांगितलं आहे. मी आपलं आकाश निळं का आहे तर हे त्यांनी सांगितलं प्रकाशाच्या विकिरणातून. त्याप्रमाणे जॉर्ज ओहम यांनी काय सांगितलेलं आहे तर विद्युत परस्परातील रोध. ओहम म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर रोधाचं एकक आहे तर ते रोधाशी संबंधित असणार आहे. त्याप्रमाणे हॅन्स ओरस्टेडने कशाचं तत्व सांगितलेलं आहे तर त्यांनी विद्युतधारितेचे चुंबकत्व या संबंधित ओरस्टेडने सर्वप्रथम सांगितलेलं होतं चुंबकत्वाबद्दल. म्हणजे उजव्या हाताचा नियम तुम्हाला माहिती आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. आणि मायकेल फॅरेडे यांनी विद्युत मोटार संबंधित सांगितलेलं आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 4 1 2 म्हणजे CV रमन जे आहे तर ते प्रकाशाचे विकिरण, त्यानंतर विद्युत परिपरातील रोध जे आहे तर ते ओहम म्हणजे 3 4 1 2 हे ओरस्टेडने चुंबकत्व आणि मायकेल फॅरेडे विद्युत मोटार म्हणजे 3 4 1 2 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 मध्येच तुम्हाला दिलेला आहे योग्य आन्सर 3 4 1 2 ऑप्शन 2 मध्ये दिले तेच आपले या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 74. सर्वसाधारण सूत्र अल्काईनसाठी टिंब हे असते. तर लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे हायड्रोकार्बनचे 2 गट पडतात. हायड्रोकार्बन ज्याला आपण SC म्हणतो तर त्याचे 2 गट पडतात. तर त्यामध्ये कोणकोणते गट आहेत तर ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. आता ॲलिफॅटिकमध्ये 2 गट अजून पडतात, त्यामध्ये संतृप्त आणि असंतृप्त असे 2 गट पडतात आणि असंतृप्तमध्ये देखील 2 गट पडतात. तर आता इथे कार्बन एकेरी बंध असतो संतृप्तमध्ये आणि असंतृप्तमध्ये दुहेरी आणि तिहेरी बंध असतात. तर लक्षात घ्या तर ते असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये काय असतं CnH2n+2 हे सूत्र असतं. त्याप्रमाणे कार्बन दुहेरी बंध म्हणजे असंतृप्त हायड्रोकार्बनमध्ये CnH2n हे असतं इथे. म्हणजे इथे अल्किन असतं, इथं अल्केन असतं एकेरी बंधामध्ये. दुहेरी बंधामध्ये कोणतं असतं अल्किन असतं CnH2n आणि तिहेरी बंधामध्ये अल्काईन असतं ज्यामध्ये तिहेरी बंधामध्ये CnH2n-2 असतं. म्हणजे CnH2n- हे सर्वसाधारण सूत्र जे आहे तर ते अल्काईनसाठी आपण वापरतो. तर इथे आपल्याला कशामध्ये दिले तर ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तर सर्वसाधारण सूत्र अल्काईनसाठी जे असतं CnH2n-2 असतं आणि CnH2n जे आहे तर ते अल्किनसाठी असतं आणि अल्केनसाठी CnH2n+2 असतं. लक्षात घ्या अल्काईन म्हणजे असंतृप्त हायड्रोकार्बन आहे हे CnH2n-2 हे त्याचं सूत्र असतं काढण्यासाठी. ऑप्शन 3 आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. तर आता इथे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर इथे काही आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि इकडे आपल्याला त्यांच्या संज्ञा दिलेल्या आहेत. तर लक्षात घ्या याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर पहिल्यांदा इथे आपल्याला काय दिलेलं आहे तर क्रिओलाइट. तर लक्षात घ्या क्रिओलाइटला तर आपल्याला त्यांचे योग्य रेणुसूत्राशी जोड्या लावायच्या आहेत. तर क्रिओलाइट जे असतं तर ते कशाशी संबंधित आहे तर ते CuFeS2 कशामध्ये Na3AlF6. तर इथे 6व्या पर्यायामध्ये दिलेलं 6व्या Na3AlF6. तर 6वा पर्याय घ्या Na3Cl
Na3Alf6 हे क्रिओलाइटचं म्हणजे रेणुसूत्र आहे। त्याप्रमाणे मॅग्नेटाइट, तर मॅग्नेटाइटचं काय असतं Fe2O3, तर Fe2O3 आपल्याला इथे 5 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे पहिल्याला 7 दुसऱ्याला 5, तर इथे 2 मध्ये जर आपल्याला आन्सर निघून जाईल, पहिल्याला 7 आणि दुसऱ्याला 5, म्हणजे तिसऱ्याला काय दिले त्यांनी 1 दिलेलं आहे। तर मॅलाचाइट, तर याचं जे आहे तर ते CO3 परत CO आणि कंसात OH आणि कंस पूर्ण 2, तर हे मॅलाचाइटचं आहे। आणि शेवटचं काय राहिलं तर ते स्फॅलेराइट, तर याचं जे असतं ZNS असतं, काय असतं ZNS, हे स्फॅलेराइटचं असतं। म्हणजे 7 4 1 8 याप्रमाणे इथे ऑप्शन 2 मध्ये आपल्याला जोड्या दिलेत, तर तुम्ही इथे पाहू शकता। तर याप्रमाणे या जोड्या योग्य असतील। तर मित्रांनो, आपला जो MPSC ग्रुप बीचा कंबाईनचा दिनांक 2018 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर त्या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिलेला आहे। तर या तिसऱ्या भागामध्ये देखील आपण त्याचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत। जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।